विजयी भव आयुर्वेदची औषधी आता मिळणार जवळच्याच मेडिकलमध्ये. पिंपल्स, वांग, डोळ्याखालील काळी वर्तुळे, फंगल इन्फेक्शन अशा त्वचेच्या आजारांनी आपण त्रस्त आहात का? तर मग विजयी भव आयुर्वेदची रमा कॅप्सूल्स आजच मेडिकल मधून मागवा आणि हो, याबरोबरच डॅन्ड्रफ पासून मिळवा अगदी कायमची मुक्तता. तर मग आजपासूनच डॅन्ड्रफ फ्री कॅप्सूल सुद्धा वापरा. संपर्क नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. कवठे महांकाळ तालुक्यातील नागस फाटा येथे सांगली येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई करून 5 पिस्तुले आणि 6 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या प्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगारास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राजकुमार पांडुरंग पाटोळे, वय 27, राहणार हनुमान नगर, नांगोळे, तालुका कवठे महांकाळ, यास पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवार दिनांक 21 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस अधीक्षक बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, पोलीस कर्मचारी बिरोबा नरळे, संदीप गुरव, सागर लवटे, नागेश खरात, गरिबा बंडकर, मच्छिंद्र बर्डे, अमर नरळे, नागेश कांबळे, सागर टिंगरे, संदीप नलावडे, उदयसिंह माळी, अनिल कोळेकर, विक्रम खोत यांनी ही कारवाई केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी सागर लवटे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की रेकॉर्डवरील गुन्हेगार नागस फाटा येथे पिस्तूल घेऊन येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी कारवाई केली. 1 देशी बनावटीचे मॅगझिनसह पिस्टल, 4 देशी बनावटीची मेपटे आणि 6 जिवंत काडतुसे व रोख रक्कम असा सुमारे 1,33,400 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. जगदीश धुळुबुळू, 7 स्टार न्यूज, सांगली.